नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. आणि आत्ता आम्ही आहोत आमच्या 8व्या देशामध्ये. आणि हा जो 8वा देश आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि या देशाचं नाव आहे लक्झेंबर्ग. लक्झेंबर्ग शहरातल्या गारे सेंट्रल या स्टेशनच्या बाहेर आत्ता आम्ही आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे समोर एक कॉन्सर्ट सुद्धा चालू आहे. मंडळी, नेदरलँड्समधून लक्झेंबर्गमध्ये येण्यासाठी आम्ही इंटरसिटी डायरेक्ट या ट्रेनचा वापर केला आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की 12 वर्षांपर्यंत इथे इंटरसिटी ट्रेनचं ट्रॅव्हलसुद्धा फ्री आहे. त्यामुळे शरण्यासुद्धा आमच्यासोबत फ्रीमध्ये आली. नेदरलँड्सपासून लक्झेंबर्गमध्ये यायला जवळजवळ 5.5-6 तास लागतात आणि मध्ये आम्हाला ब्रसेल्सला बेल्जियममध्ये ट्रेन चेंज करावी लागली होती. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, लक्झेंबर्ग हा युरोपमधील सर्वात लहान देशांपैकी एक देश आहे, परंतु दरडोई GDPच्या बाबतीत मात्र हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश आहे. संपूर्ण देश फक्त 1.5 तासात तुम्ही गाडीने फिरू शकता. एका दिवसात संपूर्ण देश एक्सप्लोर करण्याची कल्पना करा मंडळी. किती भारी आहे ना, किती छोटा देश असेल म्हणजे हा. लक्झेंबर्ग शहराच्या मध्यभागी असलेली ही भव्य इमारत म्हणजे ग्रँड डुकल पॅलेस. ही म्हणजे लक्झेंबर्गच्या ग्रँड ड्यूक म्हणजेच राजघराण्याची अधिकृत बिल्डिंग आहे आणि त्यांच्या कामाचं ठिकाण सुद्धा. सर्वसामान्य लोकांना या पॅलेसमध्ये जाण्याची परवानगी वर्षातून काही आठवडेच मिळते. म्हणजे आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात हे पॅलेस खुलं असतं आणि तेव्हा तुम्ही गाईड टूर घेऊ शकता. आत्ता आम्ही संध्याकाळी 6 नंतर इथे आलो, त्यामुळे नक्कीच हे पॅलेस आता आतून बंद आहे. लक्झेंबर्गच्या गल्ल्यांमधून आम्ही फिरतोय आणि जेवढ्या पण या गल्ल्या आहेत, संध्याकाळची वेळ आहे. आज तसा सुट्टीचा पण दिवस नाही, पण समर चालू आहे त्यामुळे सगळे लोक मस्त बाहेर बसून एन्जॉय करतात आणि सगळीकडे नुसता स्मेल येतोय कॉफीचा, जेवणाचा. वेगवेगळे क्युझिन्स आहेत आजूबाजूला. कसला भारी सेटअप लावलाय, पण बाहेरच लावलाय ना. हा या बिल्डिंग मधून रस्ता आहे. हो, संध्याकाळ होत आलेली आहे आणि चालता चालता आम्ही इथे एका व्ह्यू पॉईंटवरती आलेलो आहोत आणि त्या व्ह्यू पॉईंटवरून किती मस्त सूर्यास्त होताना दिसतोय बघा आता. आणि खाली किती ग्रीनरी आहे आणि याच्या खाली सुद्धा शहर आहे ज्याला ग्रंड असं म्हटलं जातं आणि हा शहराचा वरचा भाग आहे. या व्ह्यू पॉईंटवरून समोर पॉन्ट अडॉल्फी हा ब्रिज दिसतो आणि आजूबाजूचं सगळं शहर दिसतं. त्यामुळे बरीचशी लोक या व्ह्यू पॉईंटला येऊन सुद्धा बसलेली दिसतात. आणि ही झाडं इतकी आता ग्रीनरी आहे इथे. मी विचार करते की ऑटममध्ये हे किती सुंदर दिसत असेल. किती मस्त व्ह्यू आहे बघा. काय वाटतं मग तुम्हाला, ही रिचेस्ट सिटी वाटते काय बघून? रिचेस्ट कंट्री आतापर्यंत आपण जे बघितलं युरोपमध्ये ते इकडे पण सेमच वाटते. असं काही अच्छा थोडाफार इकडे माउंटेन्स दिसतात, हिल्स आहेत, चढ उतार आहे, थोडाच फरक पडतो. पण अजून पुढे फरक समजेल, आपण अजून थोडं एक्सप्लोर केलं. बरोबर. आणि इथे 3-4 लँग्वेज ऐकायला मिळतात. लक्ष मिळत नाही आहे पण जास्त करून जर्मन, फ्रेंच आणि यांची पण एक स्वतःची लँग्वेज आहे ना, लक्झेंबर्गिश. सगळ्यात रिच सिटी असली तरी सुद्धा बघा तुम्ही
वेगळ्या आहे आणि सगळे दुकानं संध्याकाळी 6-6:30ला बंद झालेली आहेत. आत्ता 6:45 वाजलेले आहेत आणि सगळे शॉप्स बंद आहेत. सिटी सेंटरमध्ये आम्ही आहोत आणि तुम्ही बघा इथे इतके महागडे दुकानं आहेत बघा. शनेल, रॉलेक्स, त्यावरूनच समजू शकतो. हा इथे सिग्नल आहे आणि तुम्ही बघू शकता सिग्नल आहे, गाड्या जाऊ शकत नाहीत म्हणून इथे असं झालेलं आहे. हे असे रॉड आहेत. पण जेव्हा हा सिग्नल खाली जाईल तेव्हा बघा तुम्ही काय गंमत होते. त्याने तिकडे जाऊन टॅप केलं आणि बघा आपोआप हे खाली जायला लागले आणि आता ती गाडी जाऊ शकते. सो काही रस्ते असे असतात जिथे फक्त ठराविक वाहनच जाऊ शकतात आणि इतर वाहनांना प्रवेश नसतो. त्या ठिकाणी अशी सोय इथे दिलेली आहे. आणि पुन्हा ते आता वर आले हळूहळू. मंडळी, आजचा दिवस संपत आलेला आहे आणि डिनरसाठी आम्ही लक्झेंबर्गमधल्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. सूर्या असे या रेस्टॉरंटचं नाव आहे. इंडियन नेपालीज रेस्टॉरंट आहे आणि इथलं जेवण अतिशय चांगलं होतं. आम्ही चाललोय बसने आणि समोरून एक ट्रॅम जाते. ती ट्रॅम पण किती सुंदर कलरफुल आहे बघा. म्हणजे श्रीमंत देशात ती ट्रॅम सुद्धा एकदम वेगळीच असते नाही का. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का मंडळी, लक्झेंबर्ग हा जगातील पहिला देश आहे जिथे संपूर्ण देशामध्ये कुठेही फिरण्यासाठी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तिकीट काढावं लागत नाही. अगदी तिकीट चेकिंगसाठी TC सुद्धा इथे नसतात, कारण इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे फ्री आहे. फक्त इथल्या नागरिकांसाठी नाहीच तर इथे येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टसाठी इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अगदी पूर्णपणे फ्री आहे. आणि याचाच फायदा घेत दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो आहोत लक्झेंबर्ग सिटीपासून अगदी 1.5-2 तासांवरती असलेल्या वियानदन कॅसलला. इतका सुंदर एरिया आहे हा. आता आम्ही आलो इथे आणि किती भारी सजवलं यांनी. येता आता इतकी सुंदर सुंदर घरं आहेत आणि आता 2 मिनटं वॉक करत जायचं मग कॅसल आहे. हे बघा तेवढं हाईक केलं आम्ही आत्तापर्यंत. दमलीस का शरण्या? आणि आम्हाला जायचं आहे तिकडे. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे, फॉरेस्ट आहे आणि हीच या कंट्रीची स्पेशालिटी आहे की कंट्रीमध्ये खूप सारा फॉरेस्ट एरिया आहे. तिकडे पण हायकिंग ट्रेल आहे. इतका मस्त व्ह्यू आहे या कॅसलचा. इथूनच इतके छान छान फोटो जबरदस्त वाटतं. अगदी निसर्गरम्य जागा आहे ही. भारी वाटतं. वियानदन हे लक्झेंबर्गच्या ईशान्येला असलेलं एक छोटंसं गाव आहे आणि हे गाव अगदी चित्रातल्या गोष्टींसारखं दिसतं. डोंगर, नदी आणि वर टेकडीवर उभं असलेलं भव्य असं कॅसल. आणि वियानदन कॅसल हे 11व्या ते 14व्या शतकात बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे एकेकाळी हे लक्झेंबर्गच्या काउंट्सचं मुख्य निवासस्थान सुद्धा होतं. गोथिक आर्किटेक्चरमध्ये बांधलेलं आहे. सो आत्ता आम्ही तिकीट घेतलं. 13 युरो पर पर्सन तिकीट आहे आणि शरण्याचे 4 युरो घेतलेत. आणि इथे तुम्ही बॅग्स पण ठेवू शकता. ठेवायचे का? आणि इथून आता आम्ही आतमध्ये चाललोय. कॅसल्स बघायला मला खूप आवडतं कारण की त्याच्यामुळे तुम्हाला त्या देशाची, त्या सिटीची संस्कृती आणि इतिहास समजतो. त्याच्यावरून तुम्ही लगेच तिथल्या लोकांसोबत मिळू शकता. ही चाल तरी आपल्या त्या देशाची, त्या मातीची माहिती असणं गरजेचं आहे. मला तरी हा एक्सपिरियन्स आहे.
कारण तिथल्या लोकांना आवडतं त्याविषयी बोललंय ना. तोफ गोळे किती मोठे असतील तर बघा. आणि त्याची गोळी पण आहे अशी गोळी आणि नाक वाटतं बघ डिझाईन कशी याची. 11व्या शतकापासून आत्तापर्यंत या किल्ल्यामध्ये कोणकोणते बदल झाले, कोणकोणत्या घटना होऊन गेल्या आणि कसं इथे संशोधनाचं काम चालू असतं या सगळ्याची माहिती यांनी इथे मस्तपैकी असे हे किल्ल्याचे मॉडेल बनवून ठेवून दिलेली आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा पूर्ण माहिती दिलेली असते. या किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना सापडलेल्या सगळ्या वस्तू यांनी इथे शोसाठी ठेवून दिलेल्या आहेत. एकच गोष्ट मला यांची अजिबात आवडली नाही ती म्हणजे की इथे इंग्लिशमध्ये माहिती अवेलेबल नव्हती. जर्मन, फ्रेंच आणि लक्झेंबर्गिश लँग्वेजमध्ये ही माहिती यांनी इथे दिलेली आहे. पूर्ण असं वाटेल की तुटणार वगैरे असं, पण त्यांनी चांगल्या प्रमाणे मेंटेन करून ठेवलं. वर्ल्ड हेरिटेजमध्ये खूप गोष्टी आहेत. भांडी जुन्या काळची, खूप कमी वस्तू आहे तिथे पण आहेत त्यात. खूप सारे किल्ले पाहिले इकडेचे ज्याच्यामध्ये ते असायला लावतात. याचा अर्थ तुम्ही जाऊ नका आणि लोक इथं फॉलो करतात, जात नाही. नका जाऊ दे, पुढचं बोलत नाही. कसे चिलखत घालायचे जुन्या काळचे लोक इथले ते दिलेले. किती सुंदर खिडक्या आहेत बघा. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, लक्झेंबर्ग या देशाला लँड ऑफ कॅसल्स असं सुद्धा म्हटलं जातं कारण हा इतका छोटा देश आहे पण तरी सुद्धा यामध्ये 70हून जास्त किल्ले आहेत आणि त्यापैकीच विआंदन कॅसल हे सुद्धा एक आहे. पेंटिंगचं एक्झिबिशन काइंड ऑफ आहे इथे आणि या कॅसलची माहिती दिली आहे. 1978-1987 मध्ये थोडा रिकन्स्ट्रक्ट केला या लोकांनी. डच किंग पण होता तिथे फोटो. कोणकोणत्या देशातल्या लोकांनी या कॅसलला येऊन भेट दिलेली आहे त्या सगळ्याची माहिती या इथे दिलेली आहे. वेगवेगळ्या पेंटिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या लोक ज्यांनी इथे राज्य केलं त्या सगळ्यांची माहिती इथे दिलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने हे लोक आपला इतिहास सांगायचा प्रयत्न करतात. ही जी पेंटिंग तुम्ही पाहता ही एका कापडावरती काढलेली लग्नाची पेंटिंग आहे आणि आम्ही आता ज्या रूममध्ये आहोत तो वेडिंग हॉल आहे. इथे एक अशी बेडरूम सुद्धा आहे ज्यामध्ये यांनी वेगवेगळ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. अगदी अल्मिरा सुद्धा किती जुना मोठा आहे बघा. त्यानंतर एका रूममध्ये यांनी पूर्णपणे या किल्ल्याचे जे पूर्वज होते त्यांची माहिती दिलेली आहे आणि त्यांचे फोटो सुद्धा लावलेले आहेत. या किल्ल्याच्या प्रत्येक मजल्यावरून, प्रत्येक टेरेसवरून, प्रत्येक खिडकीतून इतका सुंदर डोंगराळ भाग दिसतो आणि मस्त वाटतं बघायला. आणि इकडे केबल कार सुद्धा वरती जाते. 10 मिनिटं चालत गेल्यानंतर किल्ल्यापासून तुम्ही तिकडे पोहोचू शकता. आणि त्यानंतर हे आहे किल्ल्यामधलं किचन. शेफ लोकांचा रूम. या किल्ल्याच्या मध्यभागी अशी एक विहीर सुद्धा आहे आणि कशा पद्धतीने ही लोक किल्ल्यामध्ये पाण्याचा पुरवठा करायची जेणेकरून युद्ध वगैरे जरी झालं तरी बाहेरून या किल्ल्याचा पाणी पुरवठा अजिबात बंद होऊ नये यासाठी यांनी किल्ल्याच्या आतमध्येच बघा ही सोय करून ठेवलेली होती. आता ही बंद आहे पण त्याचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन इथे दिलेलं आहे. त्यानंतर हा जो आहे तो
सभा हॉल आहे, सभा मंडप आहे आणि ते सुद्धा किती मोठं आहे ते बघा. कॅसल तर भारी आहेच ना, पण आजूबाजूच्या खिडक्या आणि त्यांच्यामधून दिसणारा व्ह्यू एक नंबर. जुना आहे, मेंटेन कसं आहे तो मोठा प्रश्न. तेच ना, एवढ्या इकडे थंडी, पाऊस, बर्फ, वारा तरी पण आणि लिफ्ट पण आहे सगळं, लिफ्ट पण आहे, सगळं करून ठेवले आहे. हां. किल्ल्यातून बाहेर पडताना आम्हाला या खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि तिथे आल्यानंतर कळलं की इथे मोठमोठे बॅरल ठेवलेले आहेत बघा. म्हणजे दारू गोळा साठवण्याची ही खोली असावी असा माझा अंदाज आहे. तिथे पुढे एंट्री निषिद्ध होती, त्यामुळे काही कळलं नाही की नक्की हा काय प्रकार आहे, पण इथे तसंच काहीसं दिसतं. कॅसल फिरायला आता आम्हाला 2 तास लागलेत ऑलमोस्ट. आणि याच्या आजूबाजूचा पण जो परिसर आहे ना तो इतका सुंदर आहे आणि वेगवेगळ्या अशा हायकिंग ट्रेल्स आहेत तिकडे मागे बघू शकता तुम्ही. तर तिकडे पण बरीचशी लोक जातात. फायनली आता कॅसल बघून झालेला आहे आणि आता आम्ही इकडचा आजूबाजूचा एरिया फिरणार आहोत. अतिशय सुंदर घरं आहे तिथे पण आजूबाजूला. तर म्हटलं थोडंसं एक्सप्लोर करूया आणि अजून थोडे व्ह्यू पॉइंट शोधूया. किती मस्त एरिया आहे बघा हा आजूबाजूचा. तिकडे पण काहीतरी आहे. पण यांचा एकच प्रॉब्लेम आहे वाटला मला की इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन नव्हती अजिबात ना. इंग्लिश काय इम्पॉर्टंट नाही आहे. हां, यांच्यासाठी इंग्लिश इम्पॉर्टंट नाही आहे खरं तर. त्यामुळे इंग्लिशमध्ये अजिबात इन्फॉर्मेशन दिलेली नव्हती यांनी. इंग्लिश नॉर्मल भाषा आहे जी इतर भाषेप्रमाणे, जसे जर्मन, फ्रान्स, मराठी. किती सुंदर पद्धतीने सजवलीत बघा. आणि ते आता घर पूर्ण खंडारच आहे तरी पण त्याच्यावरती एवढी मस्त रोजेस लावले. तर कसलं आलेत ते. छोटंसं कॅफे. जायचं का? 12 ते 3 असतं फक्त, आता बंद झालं. हो, ठिकाणं जगामधली फिरण्याचा ना हीच एक मजा आहे की इथली लोक कशी राहतात, कशी त्यांची घरं सजवतात, कसं राहणीमान आहे आणि काय वेगळेपण आहे सगळं पाहायला मिळतं. आणि इतक्या नवनवीन गोष्टी नेहमी पाहायला मिळतात, शिकायला मिळतात. हा एक्सपिरियन्स खूपच भारी आहे. आणि व्हिडिओ जरी आपण करत असलो ना तरी सगळ्याच गोष्टी नाही दाखवता येत. म्हणजे रस्त्याने जाता येता असं जर प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ केला ना, सगळ्याच गोष्टी नजरेला सुखावणाऱ्या असतात, सिनिक व्ह्यूज असे दिसतात आणि सगळं गोष्टी एका व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये नाही कव्हर करता येत. इतका सुंदर व्ह्यू पॉइंट आहे हा. वरती इकडे ना कॅसल दिसतोय इथून आणि इकडे असं आहे. इतकं सुंदर आहे. इथून असा किल्ला दिसतो. आता आम्ही आमच्या हॉटेलवर पुन्हा चाललोय. दिवसभर आम्ही सकाळी 11ला गेलो होतो, आता संध्याकाळचे 8-8:30 व्हायला आलेले. दिवसभरामध्ये आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टवरती 0 पैसे खर्च केलेले आहेत. हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे युरोपमधले नवीन देश एक्सप्लोर करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.